जे आमचे गुरु त्यांच्याकडे आम्ही शिकलो एकत्र, त्याच या ठिकाणी सुंदर भजन सुद्धा करतात त्या ताकदीने, समाजसेवा सुद्धा करतात त्या ताकदीने, प्रपंच सांभाळून त्या आमच्या सन्माननीय सुप्रिया ताई माने या ठिकाणी आलेल्या आहेत. माझी विनंती आहे सुप्रियाताई माने हे या ठिकाणी आलेले आहेत. कृपा करून त्यांनी खुर्चीचा मान राखावा. भजन महर्षी चिंतामणी बुवा पांचाळ यांच्याकडे अनेक त्यांनी धडे घेतलेले आहेत आणि दोन्ही नवरा बायको या ठिकाणी आलेले आहेत. माने साहेब निसर्गरम्य अशा या पवित्र मुंबादेवी मुंबई या ठिकाणी तरुण मित्र मंडळ सांताक्रूज पूर्व यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा आणि अनेक कार्यक्रमांचं नियोजन आयोजन या ठिकाणी दरवर्षाला केलं जातं. या संपूर्ण मुंबईमध्ये हाताच्या बोटावर बघण्यासारखी मंडळं, त्याच्यामध्ये एक नंबर या मंडळाचा लागतो ते तरुण मित्र मंडळ. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्या वतीनं सत्यनारायणाची पूजा आणि त्यानिमित्तानं अनेक भजन स्पर्धा, डबलबारीचा कार्यक्रम, असे भरगच्च कार्यक्रम हे मंडळ राबवत असतं. आणि खरोखरच आमचं भाग्य आहे की जवळजवळ 5वी ते 6वी डबलबारी या व्यासपीठावर आमच्यासारख्यांना करायची मिळते, संधी मिळते. आमचं भाग्य आहे. आणि या ठिकाणी या मंडळानं आजच्या या कार्यक्रमासाठी आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना आम्हा 2 गोलमध्ये आयोजित केलेला आहे. मी स्वतः विनोद चव्हाण, गाव माझं घोडगे भरणी, तालुका कोडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, मुंबई दहिसर आणि इलय हरिसर. आणि माझ्या जोडीला असणारे आजच्या रात्री पुढच्या प्रतिस्पर्धी बुवा सन्माननीय माझे मित्र सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान सुशीलजी गोठाणकर, गाव त्यांचं देवगड आणि मुंबई भांडूप या नगरीमध्ये ते राहतात. आणि त्यांचं मंडळ या दोन्ही भावना या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं भजन आणि मनोरंजन या उद्याच्या हेतूने
संधी प्राप्त करून दिल्याबद्दल तरुण मित्र मंडळ या मंडळातील सर्व कार्यकर्ते यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. ज्याने आमच्याशी 4 महिन्यापूर्वी ही वारी ज्याने ठरवण्यासाठी प्रयत्न केले, संपर्क साधला. अनेक नामवंत भजनी बुवांना त्यांनी व्यासपीठ मिळून दिलं आणि सर्वांचे लाडके झाले. ते तुम्हाला सर्वांचे लाडके मित्र सन्माननीय माझे परममित्र जीवश्य कंठस्य श्रीमान सुनील भाऊ साळसकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्यात पाहिजे. आणि त्यांचे सर्व सहकारी मनपूर्वक मी धन्यवाद देतो. उपस्थित भजनी कलाकार, पकवान वादक, नाट्य कलाकार, भजनी बुवा या सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा आराध्य देवा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा पत्र करून संपूर्ण विश्वाची देवता श्री गणरायाला वंदन करून स्थान देवता, रंगदेवता आणि सत्याचा वाणी सत्यनारायणाला नमस्कार करून माझे गुरुमावले गजानन वर्षी चिंतामणी बुवा पांचाळ आणि जीवनमणी बुवा यांच्या स्मृतीचं अभिवादन करून साहेबा प्रेसिडेंटच्या आशीर्वादानं या ठिकाणी आमने सामने जवळवारी भरण्याला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला लाभलेला आजचं हे साऊंड अतिशय सुंदर. जिथे विषय गंभीर तिथे साऊंडवाले आमचे खंबीर. जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे अनेक नामवंत भजनी बुवा या ठिकाणी राहत आहेत, विद्यार्थी घडवत आहेत. ते आमचे परममित्र कृष्णा काडवे बुवा आलेत काय ते? तर अनेक नामवंत आहेत. त्या सर्वांना मनापासून मी नमस्कार करतो, शुभेच्छा देतो. आणि भजनाची सुरुवात थोडासा वेळ झालेला आहे. भजन या स्वरूपामध्ये करतो आणि जे उभे आहेत, जे लोक उभे आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे. कृपा करून बसा, माझी विनंती आहे. आता वरसून जाता बघा. आनंदाश्रय बबन काका परब अध्यक्ष जीवन संजीवन सेवा ट्रस्ट यांच्या वतीनं कुडाळ अनावचे आहेत ते आनंदाश्रय बबन काका परब या माऊलींकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. टाळवायचं. आजचा हा पवित्र दिवस 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आपल्या भारत देशाचा संपूर्ण जगतामध्ये नावलौकिक आहे. आणि आजचा हा गुणगौरव अनेक शूरवीराने आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आपण प्रजासत्ताक मध्ये आज वावरतो. आणि तो भारत देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन. सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि भारत देशासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. भारत देशासाठी धन्यवाद. माऊली थोडा पकवात शार्प करा. केली सोय.
पद माप घ्या मागे ग वाजव. पद माप घ्या मागे ग माझे सामा गम पद एकदा जोरदार टाळ्या वाजवा या अंकित शिंदेसाठी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी वयामध्ये सुद्धा अतिशय सुंदर तुमच्या आशीर्वादाने हा माणूस कलावंत म्हणून जो पुढे येतोय त्याला आशीर्वादाची गरज आहे. आमचे गोठणकर बुवा यांच्याकडे सुद्धा जे पकवाजी आहेत आमचे परममित्र मांडकर अतिशय गुणी मुलगा हो आणि नम्र स्वभाव तो सुद्धा त्याच ताकदीने वाजवतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. अनेक भजनी बुवा आलेले आहेत. गोठणकर बुवांचे शिष्य सुयश कारणे हा मुलगा इतका सुंदर गातो. सुयश साठी आपल्या एकदा जोरदार टाळ्या. पदम गमला गडी सामा गम तुटले चिमणे घरे उरलो सामी दया चिंतामणी बुवा पांचाळ यांचं काय ते बरोबर आहे ना. ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे. ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे. ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे. नमन करावे कुलदैवतांशी. नमन करावे कुलदैवतांशी. बाबानी राणी नितानी बाबानी बाबा गमनी राणी. नमन करावे कुलदैवतांशी. नमन करावे कुलदैवतांशी. माता पितरांशी सर्व भावे. माता मस्तक ठेवावे संतांची चरणी. मस्तक ठेवावे संतांची चरणी. सदा वसोवा शिवना. सदा वसोवा शिवना. साध सदा वसोवा शिवना. सदा वसोवा शिवना. शिव शिव ऐसे उच्चारावे. शिव शिव ऐसे उच्चारावे. शिव शिव ऐसे उच्चारावे. शिव शिव ऐसे उच्चारावे मुखे. जन्म मरण दुखे नाशता. जन्म मरण दुखे नाशता. जन्म मरण दुखे नाशता.
कार्यक्रमाचं नियोजन तरुण मित्र मंडळ दरवर्षाला तुम्ही करता. गेली कित्येक वर्ष ही परंपरा, संस्कृती आणि आपला धर्म जोपासणं ही काळाची गरज आहे. सध्याच्या युगाला जर आपला धर्म टिकला तर आपण टिकू, धर्म टिकला तर मुंबई टिकेल, धर्म टिकला महाराष्ट्र टिकेल, धर्म टिकला देश टिकेल. तर धर्म बुडाला सगळं बुडालं. हेच आपल्याला धर्म शिकवतो. म्हणून या तरुण मित्र मंडळासाठी एवढं सांगू इच्छितो, आले किती गेले किती संपले भरारा, आजही उद्यानी चिरंतर राहील या तरुण मित्र मंडळाचा दरारा, या तरुण मित्र मंडळाचा दरारा, या तरुण मित्र मंडळाचा दरारा. बघा, एकजूट कशी असावी मंडळामध्ये हे जर कोणाकडनं शिकायचं असेल, अनेक भजन स्पर्धा इथे नामांकित भजनी बुवा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. बुवांच्या माहितीसाठी, बुवांना माहिती आहे बुवा किती वेळा तुमचं झाले ना भाजी झाले ना माझ्या किती वेळा साधारण दुसरी वेळ आहे. बुवांची दुसरी वेळ, माझी ही 7वी वेळ आहे. म्हणजे थोडासा अनुभव मला, आय हॅव एक्सपिरियन्स फॉर. अतिशय माझे जोडीवाले बुवा अतिशय गोड माणूस. मी सांगतो ना, आज पेटव शालाव म्हणण्यापेक्षा आज तुम्हाला भजन काय असतं ते कुठंतर बुवांकडनं ऐकायला मिळेल तुम्हाला. भजन म्हणजे काय, हा 100% मला विश्वास आहे. भजन अक्षर 3 आहेत. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भक्तीला रसातून जनमानसासमोर केलेलं नमन त्याला म्हणतात भजन. आणि परमेश्वराकडे जवळ जाण्याचा मार्ग कलियुगामध्ये जर कुठला असेल ते भजन म्हणजे भक्ती आहे. एकदा हरिनामासाठी टाळ्या वाजूया आपण एकदा जोरदार. मदनी द मगरे निगरे सा माऊली साऊंड बंद आहे बघा. तबल्याचं साऊंड बंद आहे. तबला जास्त शार्प झाला, शार्प कमी करा, लेवल द्या. बरोबर वाजवता विचार होतो काय. श्री विश्वनाथ भगवान मडव, नाथा मडव, आपले नाथा भाऊ, राणे प्रतिष्ठान वैद्यकीय सेवा कक्ष सिंधुदुर्ग या माऊलीकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. 151 मातृछाया चव्हाण, मातृछाया चव्हाण, रघुनाथ चव्हाण यांच्याकडून भेट आहे. 151 रुपयाचं बक्षीस त्याने दिलेलं आहे. मातृछाया
रघुनाथ चव्हाण या माऊलीसाठी यांच्या जोरदार टाळ्या वाजवत. धन्यवाद. बुवा लगातार डबल बार आहेत, बुवाना सुद्धा आहेत. झालाच एकदम काय बोलतो ना, डिस्टर्ब होतो. बुवाना सुद्धा डबल बार आहेत, मला सुद्धा डबल. मी काल डबल बार तिरंगी सामना कुडाळ माणकुल, आणि आज मंगला पकडून या ठिकाणी, मंगला बरी पडते ना, ती पकडून बुवा या ठिकाणी 5 वाजता आलो, आणि आज तुमच्यावर डबल बारी. उद्याचा एकच दिवस गॅप आहे, परवा परत गावी डायरेक्ट 29, 30, 31, 1, 2, 3, 4 5ला बसायचा, मुंबईत यायचा 8, 9, 10 मुंबईला, परत 12, 13, 14 गावात परत. म्हणजे असं आपला देवाचे देणगी चालू आहे. म्हणजे हे एवढी कृपा माझ्या पांडुरंगाची, माझ्या चिंतामणी पांचाळबांची असल्यामुळे, मला आणि मायबाप रसिकांचा आशीर्वाद असल्यामुळे मी घाबरत नाही. टेन्शन लेणं का नाही, बरोबर असेल तर टाळ्या वाजवा. माझ्या गुरुची कृपा आणि परमेश्वराची आणि मायबाप रसिकांची आहे, तोपर्यंत असे 4-5 जण असतात ते मला गुंतवण्यासाठी, काय फरक पडत नाही. बस नटभैरव परमेश्वरी असं रागाचं मिश्रण आहे ते. आता वाटणार दुसऱ्याला परमेश्वरी आहे. तेरा मात्रा
राजा राम कृष्ण हरी राजा गाडी मैना दिसते करून होई कोरोना तोच राग आहे तो मजा निध मजा निध मनिध मजा निध मजा निध मजा मजा निध राजा राम कृष्ण हरी हरी विस्तार करा पैसे मी पेड करून घेतो वाजवायचा अरे सागर
मनापूर्वक धन्यवाद. ते सामान त्याच्यात वेळ झाला तेवढा गजरात वेळ. नाव काय हा आपण अरे ही सर्वांचीच लाडकी माऊली आमची मापणकर माऊली. आमच्या या दैसरला 10-12 वर्ष ते राहत होते आमच्या बाजूला आणि सर्वांचेच लाडके मापणकर कणकवली कनेडी ही व्यक्ती समीर कदम बुवांचे अतिशय जवळचे मित्र. आमच्यासाठी सुद्धा अतिशय जीव की प्राण. कोटणकर बुवा तुमच्यासाठी सुद्धा मापणकर कुठेही मुंबईमध्ये बारी असली तरी स्वतः ते विरारला राहतात माऊलीजी, पण या बारीसाठी ते विरारवरून 7 वाजता इथे आलेले आहेत. म्हणजे भजनाची किती आवड बघा, भयंकर जीव आमच्यावर. 7 वाजता 9 वाजता 9:30ला बारी, तो माणूस 7 वाजता जाई येऊन बोल. म्हणजे काय माणसाचा शोक बघा. आता ते बारी संपून 3-4 वाजता संपणार, जाणार बिचारे कधी दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर एअर इंडियामध्ये कामाला आहे. उच्च पदावर कामावर असताना सुद्धा भजनाची किती आवड आहे. म्हणून परमेश्वर त्यांना भरपूर त्यांना परमेश्वराने दिलेलं आहे. आपण कर टेन्शन घ्यायचं ना, सुट्टी असले तर देत राहायचे नका. म्हणजे कसं देव तुमचा देत जाणार, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याचे हात मागू नये, नाही का. परमेश्वर चालला कशासाठी तर तुमच्याकडे काय आम्ही मागू शकत नाही, कारण तुम्ही आमका इतका दिलेला की ते आमची झोळी भरलेली आहे. एवढं तुम्ही प्रेम दिलेलं आहे. माझ्या सख्या भावासारखे, जेवढा मोठा भाऊ माझ्यावर प्रेम करतो ना, सक्का भाऊ रक्ताचा, तसं हे माझे सुनील साळसकर माझ्यावर प्रेम करतात. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या. तर सन्माननीय मापणकर बुवांकडून आमचे तबलजी, 2 तबलजी ओंकार मडव आणि अंकित शिंदे यांच्यासाठी किती 100 मी भ्यायला यांच्यासाठी दोघांसाठी 100 रुपये हे घ्या बाबा. आणि माझ्यासाठी हे 501 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं. जोरदार टाळ्या वाजवा. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य दे. तेव्हा त्यांचं कल्याणकर पांडुरंगा भावपूर्ण श्रद्धांजली पुण्यस्मरण. कैलासवासी प्रदीप रामकृष्ण राणे, संस्थापक अध्यक्ष. आकस्मित देवांना त्यांना झाली आणि एक तारा आपल्यामधून निखळला. बघा, या माणसाला मी ओळखत होतो. अतिशय जीव की प्राण आमच्यावर सुद्धा आणि भजनावर अतिशय प्रेम. कैलासवासी प्रदीप रामकृष्ण राणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि ते आपल्यामध्ये अकस्मात निधन झालं, ते गेले. पण मनुष्य जातो शरीराने, पण तो कीर्तीने मनुष्य जिवंत राहतो. छत्रपती शिवाजी महाराज आज आहेत का हो? नाही. पण जोपर्यंत चंद्र सूर्य, जोपर्यंत या जगावर चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत राहणार. यांनी केलेलं सत्कर्म, कैलासाची प्रदीप रामकृष्ण राणे यांनी केलेलं सत्कर्म हे जिवंत राहतं. मनुष्याचं शरीर जातं. विनोद सावंत भाऊ आज ना उद्या जाणार, आयुष्यभर कोण राहणार नाही. कोटणकर बुवा जाणार, तुम्ही आम्ही सगळे जाणार आहोत. जन्माला आला, मृत्यू आहे 100%. अजरामर कोण नाही, कोणच नाही. अगदी रामदेव बाबा सुद्धा नाही. योगा करा ना तर छे आज ना उद्या जाणार. भरोसा कोणाचा नाही, पण माणसाची कीर्ती शिल्लक राहते. कैलासाची प्रदीप रामकृष्ण राणे यांच्या आत्मा चिरशांती लाभो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. माऊली लाख लाख धन्यवाद. हँडवॉश कर मला. तुमका कसं वाटत नाही, आता माहिती नव्हतं, मी वाटत बघतोय. माझी जुनी माणसं कळीत म्हटला. मग भाई रेडकर आणि प्रदीप राणे यांच्या स्मरणार्थ अनिल रेडकर या माऊलीकडनं 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. जी जी माणसं आपल्यातून निघून गेली, ती सत्कर्म करून गेली आणि त्यांचा वारसा आपण जपायचा आहे. त्या 2 माणसासाठी बघा एक गाणं म्हणतो बघा. आणि तो म्हणते अशी पाखरे
अशी पाखरे अशी पाखरे आणि स्मृती ठेवली रावी. अशी पाखरे दोन दिशांनी रंगत संगत, दोन दिशांची रंगत संगत, दोन दिशांची अशी पाखरे. आणिक स्मृती ठेवली जावी. दोन दिशांची रंगत संगत, दोन दिशांची रंगत संगत, दोन दिशांची अशी पाखरे. त्या दोन माणसासाठी टाळ्या वाजवा माऊली, जोरदार टाळ्या वाजवा. लाख लाख धन्यवाद. रूपाचा अभंग घेतो कारण वेळेची बचत पण होईल आणि गजरामध्ये थोडासा टाइमपास करायला मिळेल. अभंग गवळण तुम्ही जर थांबलात तर भारूड कवाली या सगळ्या गोष्टी होणार. 2020 मध्ये सुद्धा पारंपरिकता जपता येते जर तुम्ही थांबलात. त्याची प्रचिती आज दोन्ही बुवा तुम्हाला आम्ही देणार 100%. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत आम्ही आहोत. तुम्ही घरात गेला आम्ही घेतलं, घरात गेलो, बरोबर. जोपर्यंत तुम्ही असणार तोपर्यंत मैदान खाली आम्ही खाली. म्हणून रूपाचा अभंग बघा. पांडुरंगाचं रूप आपण बघतो. रूपाचा किंवा ध्यानाचा अभंग झाला नाही जरी 2020चा जमाना आला तरी रूपाचा अभंग किंवा ध्यानाचा अभंग झाला नाही तर ते भजनच होऊ शकत नाही. आपण म्हणतो कालायतच म्हणे मामा नमा नको, पण रूपाचा अभंग घ्यावाच लागतो, पर्याय नाही. नाही तर भजनच होणार नाही. कारण ही भजनाची परंपरा आज कोणामुळे जिवंत आहे? मंदिराचे कळस आणि अंगणाची तुळस आज आपल्याला कोणामुळे दिसते? त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यामुळे भजन जिवंत आहे. रामेश्वर, आरेश्वर, गांगेश्वर, कुणकेश्वर देवदेवतांचे कळस, मंदिराचे कळस आज आपल्याला दिसत आहेत. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज. आज भजन पुढे कोणामुळे जिवंत आहे? मराठी माणूस आज ताटमानेने जगतो. याचं श्रेय कोणाला जातं? मुंबई सारख्या ठिकाणी. इथे राजकारण नाही पण मुंबई सारख्या ठिकाणी मराठी माणूस ताटमानेने आज उभा आहे. याचं श्रेय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जातं. आम्ही कुठल्या पक्षाचे नाही, आमचा पक्ष एकच आहे, रामकृष्ण हरी. आमचा पक्षाचा नाही सुयश, आमचा पक्षाचा नेता 4 युग 6 शास्त्र आणि 18 पुराणे 28 युग जो पांडुरंग उभा आहे तो आमचा नेता आहे. आमच्या पक्षाचं चिन्ह आहे पकवा, तबला, एटी, मायबाप रसीद, सळसकर, हे सगळे आमची निशाणी आहेत. आणि त्याच्याबरोबर असा काय दिल्याने ती सुद्धा आमची निशाणी. आम्ही कुठल्या पक्षाचे नाही, आमचा रामकृष्ण हरी. म्हणून हे भजन जिवंत आहे छत्रपती शिवाजी महाराजमुळे. आणि म्हणून त्यांची आठवण करणं ही क्रमप्राप्त आहे आणि ती केलीच पाहिजे. गजाराच्या माध्यमातून बुवाने आम्ही 100% करणार. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. देवावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. देवावरदा कृष्ण कोयना
की जय भवानी. हा वाटाक धनी हे मतच बरो आवाज काढतात. जय भवानी. मेतले रूपाचा भंग. काय माळकरांच्या काय मागसून बोलतात बुवा जरा पेटवा म्हणून. पेटवा म्हणजे बरोबर आहे पण जरा काय दिलात तर पेटात हो. हो. रूपाचा भंग. आवडे रूप गोजिरे सगुण गोजिरे गोजिरे सगुण गोजिरे आवडे रूप. काय झालं म्हणजे आज माझे शिष्य मोहन वारंग बुवा त्यांची डबल बारी आहे कांदिवलीला. याच्यातली अर्धी जे मेन मंडळी आहे ते त्यांच्याकडे अर्धे गेले अर्धे थोडेसे होते माझ्याकडे गेले त्यामुळे थोडासा होते ते. आवडे रूप गोजिरे आवडे रूप गोजिरे आवडे आनंद कडे कधी कधी करणार हा आनंद कडे कधी कधी करणार हा आनंद कडे कधी कधी करणार हे ना आवडे
लागलीचे गोडी 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 गमधानी ग गमधानी धनी 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 पद गमधानी धनी 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 गमधानी ग एक परीक्षा दिली आहे अलंकार गमधानी धनी 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 पद गमधानी धन्यवाद माऊली तुमच्या टाळ्या हा मोठा आशीर्वाद आहे मनपूर्वक धन्यवाद आता बुवांचा सुद्धा प्रार्थना भजन रूपाचा अभंग होईल असं सातत्याने हा कार्यक्रम पुढे चालू राहील धन्यवाद सन्माननीय